नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम. नमस्कार. मी सिद्धार्थ मगर. प्रथमतः लोकज्योती मराठी चॅनलचे मी आभार मानतो. त्यांचे सर्व आयुष्यमान राजेश खिल्लारे यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं किंवा आजच्या या व्हिडिओचं एक औचित्य म्हणजे की 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण. यांना मानवंदना देण्यासाठी मी माझ्या कवितेच्या रूपाने, शब्द रूपाने त्यांना मानवंदना देणार आहे. तर या महामानवाने संपूर्ण भारतातील मानव जातीसाठी एक नवीन क्रांती घडवली, एक नवा इतिहास रचला. आणि त्या महामानवाला आपण मानवंदना देत असताना अक्षरशः गहिवरून येतं की ज्यांनी आपल्याला तळागाळातून या पाखरांना, चिल्यापिल्यांना मोठं केलं, त्यांच्या पंखात बळ दिलं, परंतु हेच त्यांचे चिलेपिले पाखरं आज त्यांच्यापासून दुरावले आहेत. आणि म्हणून त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव होण्यासाठी मी माझ्या शब्दरूपी कवितेतून, रचनेतून मी बा भीमांना पुन्हा येण्याची एक विनंती करत आहे, एक आर्त हाक त्यांना देत आहे. आणि त्यानिमित्ताने मी माझी पहिली रचना सादर करतोय. बा भीमा एकदा येऊन जा. बा भीमा एकदा येऊन जा. खरंच काळाची गरज आहे. प्रत्येकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे विचार पेरलेले आहेत. आणि त्या रूपाने जर बाबासाहेब पुन्हा आले तर आपल्या संपूर्ण भारताचं, नव्हे तर एका समाजाचं नाही तर संपूर्ण भारताचं कल्याण होईल. आणि म्हणून असं म्हणतोय की बा भीमा एकदा येऊन जा. बा भीमा एकदा येऊन जा. समाजाचं विदारक चित्र भरल्या डोळ्यांनी पाहून जा. समाजाचं विदारक चित्र भरल्या डोळ्यांनी पाहून जा. नाकारलेल्या या समाजाला तू माणसात आणलं होतं. समानतेचं बीज तू संविधानातून पेरलं होतं. समानतेचं बीज तू संविधानातून पेरलं होतं. तुझ्या या लेकरांचं वैभव पाहून जा. तुझ्या या लेकरांचं वैभव एकदा पाहून जा. बा भीमा एकदा येऊन जा. शेना मातीच्या हातात आमच्या तू लेखणी दिली होती. शेना मातीच्या हातात आमच्या तू लेखणी दिली होती. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली होती. झोपलेल्या या समाजाला पुन्हा जागे करून जा. बा भीमा एकदा येऊन जा. तुझ्या ज्ञानाचा प्रकाश आम्हीच आता मंद केलाय. तुझ्या ज्ञानाचा प्रकाश आम्हीच आता मंद केलाय. अंधश्रद्धेत समाज तुझा पार गुरफटून गेलाय. अंधश्रद्धेत समाज तुझा पार गुरफटून गेलाय. त्यांच्या घरातला देव्हारा पुन्हा एकदा काढून जा. बा भीमा एकदा येऊन जा. बा भीमा पाखरे तुझी आता भरकटली आहेत. बा भीमा पाखरे तुझी आता भरकटली आहेत. वेगवेगळी घरटी त्यांनी स्वतःसाठी बांधली आहेत. वेगवेगळी घरटी त्यांनी स्वतःसाठी बांधली आहेत. त्या पाखरांना संघटित होण्याचा मंत्र तू देऊन जा. बा भीमा एकदा येऊन जा. तुझ्या नावाने प्रत्येक जण पोळी स्वतःची भाजून घेतोय. तुझ्या नावाने प्रत्येक जण पोळी स्वतःची भाजून घेतोय. काम झाल्यावर नाव तुझे कायमचे विसरून जातोय. काम झाल्यावर नाव तुझे कायमचे विसरून जातोय. एकदा त्यांना कायमचा धडा तू शिकून जा. एकदा त्यांना कायमचा धडा तू शिकून जा. बा भीमा एकदा येऊन जा. तू लावलेल्या बागेतील फळे आनंदाने खातात. तू लावलेल्या बागेतील फळे आनंदाने खातात. तुझेच काही लेकरं गुणगान मात्र दुसऱ्याचं गातात. तुझेच काही लेकरं गुणगान मात्र दुसऱ्याचं गातात.
डोक्यात त्यांच्या थोडासा प्रकाश तू पाडून जा, बा भीमा एकदा येऊन जा. तेव्हाही छळले होते, आताही छळले जात आहे. पुन्हा गुलाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पुन्हा गुलाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. संघटित होऊन संघर्ष करण्याचे बळ पुन्हा देऊन जा, बा भीमा एकदा येऊन जा, बा भीमा एकदा येऊन जा. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व मानवजातीला एक नवीन दिशा, नवीन समाज, एक नवीन संविधानाच्या मार्फत आपल्याला नवीन समाज, नवीन इतिहास घडवलेला आहे. या महामानवाने आपण स्मरण केलं पाहिजे. आणि याच निमित्ताने 6 डिसेंबर आपण मानवंदना देण्यासाठी ही माझं रचना होती. तर दुसरी रचना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करतोय, ज्यांनी युगायुगाचा हा गुलामीचा साखळदंड आपल्या पायातून काढून आपल्याला स्वतंत्र मुक्त केलेला आहे. परंतु या आधुनिकतेच्या काळामध्येही अनेक गुलामीचे चटके आपल्याला लागताना दिसत आहेत. आणि हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसतील, पण पदोपदी याचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नव्हतं की ही गुलामगिरी पुन्हा अशी यावी, म्हणून त्यांनी आपल्या हातामध्ये एक चांगलं शस्त्र दिलेलं आहे, ते म्हणजे संविधान. त्याचा वापर करताना आपण कुठेतरी चुकतोय. आणि म्हणून माझं या प्रस्थापितांना सांगणं आहे की पुन्हा गुलामीचे दार उघडू नका. यावर भाष्य करणारी माझी एक रचना आपल्या समोर सादर करतोय. गुलामीचे दार. नको उघडू माणसा गुलामीचे दार, आम्ही लावून ठेवली आमच्या लेखणीला धार. आम्ही लावून ठेवली आमच्या लेखणीला धार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीचे दार, आम्ही लावून ठेवली आमच्या लेखणीला धार. नाही बुजले अजूनही गुलामीचे घाव. नाही बुजले अजूनही गुलामीचे घाव. घेतला आहे आम्ही तुमच्या काळजाचा ठाव. तुमच्या प्रत्येक हल्ल्यावरी आम्ही करू आता वार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीचे दार. ओळखतो आम्ही आता तुमचे जुलमी डाव. आमच्या पाठीशी आहे आता खंबीर भीमराव. आमच्या पाठीशी आहे आता खंबीर भीमराव. केली खुली त्यांनी आम्हा शिक्षणाची दार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीचे दार. जाणतो आता आम्ही तुमची कूटनीती. जाणतो आता आम्ही तुमची कूटनीती. खूपते तुमच्या डोळ्यात आमची प्रगती. खूपते तुमच्या डोळ्यात आमची प्रगती. झालो आहे आम्ही आता तुफानावरी स्वार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीचे दार. पूर्वीचाच डाव तुम्ही नव्याने मांडला. पूर्वीचाच डाव तुम्ही नव्याने मांडला. आर्थिक सामाजिक विषमतेतून छळ आमचा वाढला. घटनेतही केली तुम्ही किती फेरफार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीचे दार. नको प्रस्थापिता आता अंत आमचा पाहू. नको प्रस्थापिता आता आमचा पाहू. भीमाच्या लेकरांची अशी परीक्षा तू घेऊ. भीमाच्या लेकरांची अशी परीक्षा तू घेऊ. तडातड तोडू आम्ही तुमचे गुलामीचे दार. तडातड तोडू आम्ही तुमचे गुलामीचे दार. नको उघडू माणसा पुन्हा गुलामीची दार. आम्ही लावून ठेवली आमच्या लेखणीला धार. आम्ही लावून ठेवली आमच्या लेखणीला दार. तर सर्व भारतीयांना माझ्या रचनेच्या माध्यमातून माझं सांगणं हेच आहे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अल्पावधीच्या आयुष्यामध्ये या समाजाला खूप काही दिलेलं आहे. ज्या माणसाला वर्गामध्ये बसण्याचा आणि शिकण्याचा अधिकार नव्हता, त्या माणसाने, त्या व्यक्तीने, त्या महापुरुषाने, त्या आपल्या भीमाने आपल्या संपूर्ण भारतासाठी नव्हे तर एका समाजासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी एक सर्वश्रेष्ठ असं संविधान दिलं. माणसाला माणसाची जाणीव करून दिली. सर्व स्तरातील माणसाला एका स्तरामध्ये आणलं. उच्च नीचतेचा भेदभाव नष्ट केला. अशा महामानवाला आपण मानवंदना द्यायची असेल तर कृती रूपातून दिली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. की आपण बघतो आज आपण आधुनिकतेच्या काळामध्ये वावरतो. सर्व समाज एक झाला असं म्हणतो, परंतु पदोपदी तुम्हाला अनेक ठिकाणी अनुभव येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला, त्यांची जी तळमळ होती ती आता कुठेतरी तळमळ होती आणि त्यासाठी जी चळवळ होती ती चळवळ आता थंड झालेली दिसते. म्हणजे त्या 14 तळ्याला जी आग लागली होती विचारांची, चळवळींची, ती आता थंड झालेली दिसते. तर आंबेडकरांचे लेखन एवढे शंड असू शकत नाहीत आणि एवढे थंड असू शकत नाहीत की पदोपदी अन्याय होतो, अत्याचार होतो. त्यासाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, पण संघटित होऊन संघर्ष करण्याचं आपलं काम, जे अपूर्ण काम आहे ते आपल्याला त्यांच्या, जर खरी मानवंदना द्यायची असेल तर ते आपल्याला पूर्ण करायचंय. त्यांनी सांगितलं होतं आणखी की अंधश्रद्धा जी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाते, आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते, प्रगतीचा मार्गामध्ये अडथळा निर्माण करते, ती अंधश्रद्धा आपल्याला दूर करायला हवी. कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समाजामध्ये अंधश्रद्धा पाळण्याचं प्रमाण हे मी तर म्हणेन तर औपचारिक पद्धतीने वाटतंय. प्रोफेशनल पद्धतीने, प्रोफेशनल अंधश्रद्धा झाल्यात. तर त्या आपल्याला कुठेतरी कमी कराव्या लागतील. आणि म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणले तरच खरी त्यांना मानवंदना होईल. त्या महापुरुषांनी एवढे उपकार आपल्या सर्व भारतीयांवर केलेले आहेत. त्यांना एका जातीमध्ये, धर्मामध्ये बांधून न ठेवता त्या व्यक्तीला कोणत्याच विचारामध्ये बांधून ठेवू शकत नाही आपण. एवढे महान अथांग सागरापरी त्यांचे विचार होते. आणि अशा महापुरुषाला आपल्याला वंदन करायचं असेल, मानवंदना द्यायची असेल तर त्यांच्या विचाराने दिली पाहिजे. त्यांनी जे विचार सांगितलेत ते आचरणात आणले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात. जो धम्म दिलाय त्या धम्माच्या आचरणावर चाललं पाहिजे. परंतु आपल्याला कुठेतरी असं दिसतंय की आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना त्या विचारांना कुठेतरी पायमल्ली होते असं दिसतंय आपल्याला. तर हे विचार आज आपण जर समजा 100%पैकी 50% आचरणात आणत असू तर पुढची येणारी आपली पुढची पिढी आहे ती त्याच्यापेक्षा 40%च आचरणात आणेल. आणि असं करता करता आंबेडकरांचे विचार लोप पावेल की काय अशी स्थिती यायला नको. तर आपल्या आचरणात पहिले आले पाहिजे तर ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये येतील. आणि म्हणून प्रत्यक्ष आचरणात आणा, कृतीत आणा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर मानवंदना द्यायची असेल तर फक्त फूल, हार, अगरबत्ती, मेणबत्ती हे न देता खऱ्या अर्थाने विचारांची मानवंदना दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि विचाराने विचाराची लढाई केली तरच त्यांचे विचार टिकून राहतील. कारण की येणारा काळ हा खूप भयानक असणार आहे. ती स्थिती, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. समाजाला फक्त एका समाजाला माझं सांगणं नाही की आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या समाजासाठी हे कार्य केलंय, मग तो कोणत्याही समाजाचा असेल, महिला असेल, त्यांनी सुद्धा हे त्यांचं वाचन केलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. आणि खरंच त्यांना जर आपल्याला मानवंदना द्यायची असेल तर विचारांच्या माध्यमातून दिली पाहिजे असं माझं सर्वांना सांगणं आहे.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा, की ज्यांनी मानवंदना करतो, की ज्यांनी खूप आपल्यासाठी केलंय. तर आपणही त्यांचे विचार आचरणात आणावेत, हीच माझी कळकळी होती. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.